नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा भेगडे. सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते होणार आहे. तर या संदर्भात नक्की या पतसंस्थेची काय तयारी चालू आहे तर आपण पाहूया नक्की. तर आपण पाहतो या ठिकाणी संस्थेचं एंट्रन्स आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी खूप छान प्रकारे या ठिकाणी सजावट या ठिकाणी केलेली आहे, जेणेकरून जे या ठिकाणी ग्राहक येतील त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास या ठिकाणी होऊ नये. यापुढे आपण पाहतोय या ठिकाणी जे संस्थेचे ग्राहक येणार आहेत तर त्यांच्यासाठी योग्य सुविधा व्हावी, त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी आणि वेगवेगळे डिपार्टमेंट जसं ठेव विभाग आहे, ऍडमिनिस्ट्रेशन आहे, यासाठी देखील वेगवेगळे कर्मचारी या ठिकाणी यांनी नियुक्त केलेले आहेत. तसेच या श्री डोळसनाथ नागरी पतसंस्था या संस्थेमध्ये लॉकर रूम आहे, जेणेकरून जे संस्थेचे ग्राहक आहेत त्यांना आपली ठेव सुरक्षित ठेवण्यासाठी या ठिकाणी लॉकर रूम आपण देखील पाहू शकता. सुरक्षित अशी भव्य लॉकर रूम देखील या ठिकाणी संस्थेने ग्राहकांसाठी प्रोव्हाइड केलेले आहे. अशा प्रकारे या संस्थेने खूप छान प्रकारे संस्थेचा जी मुख्य इमारत आहे, जे मुख्य कार्यालय आपण या ठिकाणी पाहतोय की कर्मचाऱ्यांची सुविधा व्हावी म्हणून या ठिकाणी काम करतात. ते कर्ज विभाग आहे, वेगवेगळे विभाग या ठिकाणी दिलेले आहेत. मुख्य कार्यकारी विभाग जे अधिकारी बसणार आहेत त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी प्रशस्त दालन या ठिकाणी आहे, जेणेकरून कुठलेही ग्राहक या ठिकाणी येईल त्यांना कुठल्याही प्रकारचं गायडन्स पाहिजे असेल तर ते या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकतात. त्याचप्रमाणे आपण पाहतोय की या संस्थेची भव्य अशी 3000 स्क्वेअर फूटची स्वतंत्र असं हे कार्यालय आहे. या ठिकाणी सभागृह आपण पाहू शकता. या ठिकाणी संस्थेचे भव्य असे सभागृह आहे. आपण पाहतो या ठिकाणी संस्थेचे संचालक मंडळ या ठिकाणी बसलेले आहे. तर संस्थेने नक्की कशा प्रकारची तयारी केलेली आहे या उद्घाटनाची आपण जाणून घेऊया प्रत्यक्षात त्यांच्याकडून. सर, काय सांगाल आपलं या जे कार्यालय आहे त्याचं भव्य उद्घाटन सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते आहे. कशा प्रकारची तुम्ही तयारी केली? नमस्कार. या ठिकाणी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था 20 मे 1991 साली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनभाऊ भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी बबनदादा भोगाडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मिळून सहकारातून समृद्धीकडे या उक्तीप्रमाणे या संस्थेची स्थापना करत असताना अनेक आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेत या संस्थेची स्थापना केली आणि आता संस्थेचे आधारस्तंभ आदरणीय संतोष भाऊ भेगडे आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष शरद भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी संस्थेचे कामकाज पाहत आहोत. मावळ तालुक्यातील संस्थेवर प्रेम करणारे सर्व संस्थेचे सभासद, नागरिक हितचिंतक सभासद या संस्थेवर प्रेम करत असताना त्यांच्या विश्वासाच्या जोरावर संस्थेने तळेगाव दाभाडे शाखा, देवरोड देऊगाव, कामशेत सोमाटणे या शाखांचे अत्याधुनिक पद्धतीने उद्घाटन करत असताना उद्या 20 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, त्याचप्रमाणे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या संस्थेचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात दिमागदार पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. सर, आपण काय सांगाल या संस्थेमध्ये आपण कोणकोणते सामाजिक उपक्रम तुम्ही राबवतात? संस्थेत दरवर्षी सामाजिक उपक्रम भरपूर प्रकारचे असतात. शैक्षणिक असतात, धार्मिक असतात आणि महिला सक्षमीकरणाकरताही असतात. आमच्या इथे लास्ट टाइम जो
मोफत आरोग्य शिबिर झाले. त्यात 17,000 नागरिकांचे आरोग्य तपासणी झाली. त्यात 16,000च्या आसपास चष्मे वाटप झाले. 42 रुग्णांची अँजिओप्लास्टी झाली. 3 रुग्णांवर बायपास शस्त्रक्रिया केल्या. 71 रुग्णांना कृत्रिम अवयव बसवण्यात आले. तसेच चष्मा हा 16,000 रुग्णांना देण्यात आला. आम्ही दरवर्षी महिला सक्षमीकरणाअंतर्गत बचत गटांना अर्थसहाय्य करतो. त्याचप्रमाणे शिलाई मशीनचे देखील आम्ही वाटप केले होते. दरवर्षी धार्मिक म्हटलं तर आम्ही गणपतीत ग्रामदैवत अथर्व शिष्याचा कार्यक्रम होतो, जो विठ्ठल मंदिरात येत असतो. त्यातही 2,000 ते 3,000 लेडीज उपलब्ध असतात. आणि ग्रामदैवत आपले दोळसनाथ महाराज आहेत, ज्यांच्या नावावर ही पतसंस्था आहे. तर त्या ठिकाणी आम्ही दीपोत्सव कार्यक्रम घेतो. त्यात 15,000 ते 20,000 भाविक येत असतात. असे प्रकारचे कार्यक्रम असतात. तसेच आम्ही आषाढी एकादशीला वारकऱ्यांना तुळशी रोप वाटपही केलेलं आहे. धार्मिक कार्यक्रम भरपूर असतात आमचे. मॅडम, आपल्या या संस्थेचं कामकाज, तुम्ही व्यवस्थापका म्हणून काम करत असता, तर तुमचं आपलं कामकाज कसं चालतं संस्थेचं? आतापर्यंत आपले किती ठेवीदार आहेत या डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेला गेली 34 वर्ष आम्ही अविरतपणे सेवा प्रदान करते कस्टमरला. तर कस्टमरला सेवा प्रदान करीत असताना आता 31 मार्चला जवळजवळ आपल्याकडे 46 कोटी 73 लाख रुपयाच्या ठेवी ह्या जमलेल्या असून कर्ज वाटप हे 33 कोटी 73 लाख रुपयाचं आहे. आपल्या संस्थेची सभासद संख्या 4,871 ही 31 मार्च रोजी होती. आता तो 5,500 30 सप्टेंबरला 5,500 हा क्रॉस करून गेला. आता 5,500 लोकांचा विश्वास संपादन करून ही संस्था अशीच अविरतपणे चालणार आहे. संस्थेला गेले 25 वर्षात अ वर्गच हा प्राप्त झालेला, ऑडिट वर्ग अ वर्गच आहे. आणि संस्थेकडनं अत्याधुनिक प्रणालीद्वारे सेवा उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. संस्थेमार्फत RTGS NEFT ही सुविधा आम्ही सक्षमपणे राबवत आहोत. पतसंस्था ही जास्तीत जास्त डिजिटलायझेशन कडे कशी जाईल याबाबत आमचे इथून पुढे प्रयत्न असणार आहेत. धन्यवाद मॅडम, आपण खूप छान प्रकारे माहिती सांगितली. तर सर, तुम्ही काय नक्की आव्हान करता जनतेला? एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कार्यक्रम घेताय. मी अंकुश आंबेकर, 1991 साली स्थापन झालेली ही संस्था. या संस्थेमध्ये अनेक जणांनी चेअरमन पद भूषवले. यामध्ये संस्थेचे चेअरमन शरद भोंगाडे, या संस्थेचे संस्थापक आदरणीय बबनराव भेगडे, आणि संस्थेचे हे आधारस्तंभ म्हणणार नाही तर हे सर्व म्हणून त्यांचा उल्लेख होतो असे संतोषराव भेगडे. या संस्थेची प्रगतीची वाटचाल करत असताना या संस्थेने 50 कोटीच्या ठेवीचं उद्दिष्ट तर पूर्ण केलेलं आहे, परंतु आमची 100 कोटीची ठेवीची हे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार आहोत भविष्यामध्ये. हे करत असताना आज 4 शाखा या संस्थेच्या देहू, कामशेत, सोमवाटणे आणि तळेगाव या शाखा असून मुख्य कार्यालय आज या ठिकाणी 3,000 स्क्वेअर फुटाचं मुख्य कार्यालय या ठिकाणी सुसज्ज उभं केलेलं आहे. यामध्ये जर पाहायला असता की एखाद्या सहकारी बँक, एखाद्या मल्टीस्टेट बँकेला लाजवेल अशा प्रकारचं सगळं नियोजन केलेलं आहे. हे नियोजन करत असताना या संस्थेचे कर्मचारी वर्ग असेल, संस्थेचे संचालक असतील, या सर्वांनी नियोजनबद्ध की संस्थेमध्ये काय वापरलं पाहिजे, डिजिटलायझेशन कसं केलं पाहिजे, संस्थेमध्ये सभासदाला सुविधा कशा दिल्या पाहिजे, संस्थेत ठेवी कशा वाढल्या पाहिजे, अशा वेगवेगळ्या योजना, पैठणीची योजना असेल, 25,000 रुपयाची जर ठेवी ठेवली तर एक पैठण दिली जाते. त्याचप्रमाणे 1 लाख रुपयापर्यंत, 2 लाख रुपयापर्यंतच्या वेगवेगळ्या पैठणी दिल्या जातात. त्याच्यामध्ये SIP योजना सुद्धा आम्ही सुरू केली आहे. SIP योजना असा मोठा प्रतिसाद मिळाला आहे की संस्थेमध्ये सभासद आम्हाला वारंवार विचारतात की SIP योजना आम्हाला काढायची. पण अशा सर्व योजना राबवल्यामुळं एक तालुक्यामध्ये अग्रगण्य संस्था म्हणून तिचं नाव आज अग्रलेख म्हणून ओळखलं जातं अग्रगण्य. तर या संस्थेचं उद्या उद्घाटन आमदार अजितदादांच्या हस्ते आहे. या संस्थेमध्ये उद्घाटन प्रसंगी कृषी मंत्री आदरणीय दत्तामांबू भरणे, त्याचप्रमाणे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहात. परंतु मी मावळमधील सर्व जनतेला आवाहन करतो की या सहकार क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य असलेली संस्था, या संस्थेने केलेल्या कामकाजाची आपण येऊन प्रत्यक्षात पाहणी करावी. पाहणी करून यामध्ये आपण जे जे योग्य असेल त्या सूचना कराव्यात आणि आपण उपस्थित राहावे. या उद्घाटन सोहळ्याचा याची देही याची डोळा असं आपण पाहावं, अशा प्रकारची विनंती करतो आणि आव्हाने करतो आणि थांबतो.
आपण पाहतोय की या ठिकाणी 3000 स्क्वेअर फूटचे स्वतंत्र असं कार्यालय असणारे श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था या शाखेचे या मावळ तालुक्यामध्ये जवळजवळ 4 शाखा आहेत आणि ही मुख्य कार्यालय इमारत या ठिकाणी आहे आणि या संपूर्ण शाखांचा कारभार या ठिकाणाहून आपण पाहू शकता. तर आता आपण पाहतोय की या ठिकाणी भव्य प्रमाणात या ठिकाणी नियोजन केलेलं आहे संस्थेने. आपण संस्थेचा हा आलेख हा वाढताच आहे. त्याचप्रमाणे संस्थेचं कामकाजही या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे आहेत आणि ठेवीदारांसाठी खूप छान प्रकारच्या योजना त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. आपण पाहतो या ठिकाणी संस्थेचं मुख्य दालन या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी अध्यक्ष बसतात. तर आज आपल्यासोबत आहेत संस्थेचे आधारस्तंभ संतोष भाऊ भेगडे. तर आपण सर काय सांगाल? श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन उद्या दुपारी 3 वाजता पतसंस्थेच्या माध्यमातून होत आहे. त्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब त्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब देशमुख हे पण येणार आहेत. पाटील बाबासाहेब पाटील. तसेच या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामाव भरणे या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. तरी आपण सर्व पतसंस्थेचे सभासद, हितचिंतक, ठेवीदार, मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती की आपण या कार्यक्रमात उपस्थित राहावी ही नम्र विनंती. धन्यवाद सर, आपण खूप छान प्रकारे माहिती सांगितलेली आहे. तर संस्थेचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, तर काय सांगाल सर? प्रथमतः आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मावळवासियांना मी आवाहन करतो, या ठिकाणी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. त्या उद्घाटनासाठी आपण सर्वांनी यावं. आत्ताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे राज्याचे विविध नेते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पाडणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे. आपण या ठिकाणी पाहतो संस्थेचे मुख्य अध्यक्ष बबनराव भेगडे साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे सर यांनी तमाम मावळवासियांना या आनंदाच्या सोहळ्यासाठी सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे. आपणही या ठिकाणी यावं आणि या आनंदात त्यांच्यात सहभागी व्हावं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.